आपण पाहत आहात जोश मराठी. पाहूया काही ठळक बातम्या. अंजनगाव सुर्जीमध्ये आज ऑनलाईन फार्मसी आणि मोठ्या कॉर्पोरेट मेडिकल कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा संताप पाहायला मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावे आणि बेकायदेशीर विक्री बंद करावी या मागणीसाठी अंजनगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. देशव्यापी संपात तालुकातील औषध विक्रेत्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. देशभरातील औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन फार्मसी आणि मोठ्या कॉर्पोरेट मेडिकल कंपन्यांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला अंजनगाव सुर्जीमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. अंजनगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली औषध विक्रेत्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करत ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी केली. या आंदोलनात अंजनगाव शहरासह तालुक्यातील मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते. त्यामुळे शहरातील बहुतांश मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय जेनेरिक मेडिकल दुकाने सुरू ठेवण्यात आली. औषध विक्रेत्यांनी आरोप केला की ई-फार्मसी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात सवलती देऊन औषध विक्री केली जात आहे. त्यामुळे स्थानिक मेडिकल व्यवसाय धोक्यात आला असून छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. संघटनेने निवेदनात ऑनलाईन औषध विक्रीमुळे वाढणाऱ्या धोक्यांकडेही लक्ष वेधले. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून बनावट, निकृष्ट दर्जाची किंवा एक्सपायरी झालेली औषधे मिळण्याचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आला. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे सहज उपलब्ध होत असल्याने सेल्फ मेडिकेशनचे प्रमाण वाढत असून त्याचे गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तसेच गर्भपाताच्या गोळ्या, नशा आणणारी इंजेक्शन्स, कफ सिरप आणि इतर औषधे सहज उपलब्ध होत असल्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाबही यावेळी मांडण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावे, स्थानिक मेडिकल व्यवसाय व नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कठोर नियम लागू करावेत. हा विषय केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगत सरकारने ई-फार्मसी संदर्भातील नियम अधिक कठोर करून बेकायदेशीर औषध विक्रीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अंजनगाव तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. जोश मराठी, श्रीरंग बोडखे, अंजनगाव सुर्जी. मी डॉक्टर मेघा गिरेपुंजे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी. तर हे जे केमिस्ट लोकांनी बंद पुकारलेला आहे ऑनलाईन मेडिसिनच्या अगेन्स्ट, तर त्यात असं आहे की त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की बरेचसे मेडिसिन तुम्ही ऑनलाईन विकत न घेता डायरेक्ट तुम्ही विथ प्रिस्क्रिप्शन केमिस्टकडनं विकत घेतल्या तर त्याचा फॉलोअप बरोबर राहील. म्हणजे एखाद्या मेडिसिनची रिॲक्शन आली, काही प्रॉब्लेम झालं, तर आपल्याला डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय जर घेतलं तर आपल्याला ऑनलाईन वाल्यांना ब्लेम करता येणार नाही ना. इथे जर आलं समजा तर आपल्याला सांगता येईल की कशामुळे रिॲक्शन आली, काय आली, पुढे सप्लायर कोणत्या बॅचचा प्रॉब्लेम आहे, कुठला इश्यू आहे, त्या सगळ्या गोष्टी बघता येईल. त्यातल्या त्यात मी ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट असं सांगेन की गर्भपाताच्या गोळ्या ज्या आहेत अजूनही आपल्याला सर्रास अवेलेबल होत आहेत. आता त्याचा सोर्स आम्हालाही माहिती नाही आतापर्यंत, पण अवेलेबल होत आहेत. आता कुठून अवेलेबल होत आहेत, काय होत आहेत, हे आता गव्हर्नमेंटचा कंट्रोल त्याच्यावर असला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तर आमच्याकडे पेशंट अजूनही असे येतात ज्या स्वतःच्या सेल्फ मेडिकेशननी स्वतःच्या मनाने गर्भपाताच्या गोळ्या घेतात आणि त्यानंतर इथे ब्लिडिंग जास्त होत आहे म्हणून ट्रीटमेंटसाठी येतात. तर हा प्रकार थांबवण्यासाठी सरकारच्या लेवलवर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, बस एवढंच म्हणणं आहे माझं. आता आमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं सगळं मेडिसिन स्टोअर सगळं ओपन आहे. आमचं हॉस्पिटल 24/7 ओपन असते, त्याच्यामुळे जनतेला तो प्रॉब्लेम होणार नाही. आमच्याकडे मॅक्झिमम 99% सगळेच मेडिसिन अवेलेबल आहेत. तर जनतेला हे आवाहन करेन मी की कुठल्या मेडिसिन जर अवेलेबल नसतील, काही प्रॉब्लेम असेल तर आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला यावं, ग्रामीण रुग्णालय इथे. या संदर्भात मी प्रायव्हेटमध्ये जाणाऱ्या रुग्णांना हीच विनंती राहील की जे ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचा संप 2 दिवस चालणार आहे, तर या 2 दिवसात काही जरी त्यांना इमर्जन्सी आली तर ते तात्पुरते जनऔषधी विक्री केंद्र आहे तिथून आपली औषधे विकत घेऊ शकतात. हे आपल्या अंजनगावमध्ये 2-3 ठिकाणी आहे. इकडे ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला आहे, त्याच्यानंतर एक पानटाईवर एक आहे आणि तिसरं अजून कुठेतरी आहे अंजनगावात. आपण त्यांच्या या मागण्या आहे की जे ऑनलाईन विक्री होत आहे काही त्याच्यामध्ये डुप्लिकेट औषधी येत आहेत, तर त्याला आळा बसवा आणि जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये जे डिस्काउंट देतात ते त्याच्यावर प्रतिबंध घाला, अशा आणखी 2-3 त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
यामध्ये नागरिकांची जी आवड आहे याच्यावर काय सांगा? माझी सर्व नागरिकांना तीच विनंती राहील की 2 दिवस पॅनिक न होता 2 दिवसासाठी आपल्या औषधी आपण जन विक्री औषधी केंद्रातून खरेदी करा. आणि काही जरी अजून काही इमर्जन्सी लागली तर आपले सार्वजनिक आरोग्य विभागाचे केमिस्ट आहे कार्यरत, त्यांचा संप नाही आहे. तर काही त्यांना मदत लागली तर आम्ही त्यांच्या मदतीला तत्पर आहोत. बऱ्याचशा नाही, हार्डली तरी 80% औषधी तिथे पण जेन्युइनच येतात. 20% काही PCD कंपनीचे प्रॉडक्ट्स असू शकतात, पण त्याला काही एवढा फरक पडणार नाही. म्हणजे शक्तीमध्ये लावण्यामध्ये सुद्धा काही गोळ्या विकल्या जातात आपल्या मेडिकलमध्ये, काही गर्भपाताच्या विकल्या जातात, त्यांना आपण परवानगी देतात? त्यांना पैसे त्यांना आपली परवानगी आहे का? नाही, ते अवैध आहे. डॉक्टरच्या प्रेस्क्रिप्शन शिवाय त्यांनी हे द्यायला नाही पाहिजे. जर ते परस्पर ओव्हर द काउंटर विदाऊट प्रिस्क्रिप्शन देत असतील तर ते नक्कीच अवैध आहे. या संपाबद्दल काय सांगा? संप आता मेडिकल असोसिएशनच्या काय मागणार आहे ते कुठपर्यंत या संपामुळे सॅटिस्फाईड होते त्याच्यावर डिपेंड करतं. बाकी नागरिकांना हेच माझी विनंती राहील की त्यांनी पॅनिक होऊ नये आणि कधी काही मदत लागल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जनऔषधी केंद्राची मदत घ्यावी. हा विरोध आज दर्शवित आहे. 12.5 लाख केमिस्ट आणि महाराष्ट्रातली 1.25 लाख केमिस्ट या आंदोलनात सहभागी आहे. प्रशासनाने जर आज आमचं मान्य नाही केलं आजच्या मागण्या, तर यानंतर यापुढेही हा बंदचा हा जो आहे आंदोलनाचा भाग हा पुढेही अशा तीव्र याच्यात केला जाईल. केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद. कोविडमध्ये घेतलेला जो GR आहे शासनाने, कोविडमध्ये जे परिस्थिती होती त्यानुसार GSR दिवसापासून याची जनजागृती करत आहोत. त्याच्यामुळे शासनाच्या समोर आमच्या समीक्षा कागदोपत्री गेलेले आहेत. तसेच याच्या आधी 4-5 दिवसा अगोदर आम्ही तहसील कार्यालयात निवेदन दिलं, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला दिलं आणि आज आम्ही अक्षरशः आमच्या निवेदनाले तारखेच्या अनुसरून शेवटी आम्ही रस्त्यावर उतरून मुखमोर्चाचे आयोजन केले. आणि ह्या मुखमोर्चामध्ये आमची मागणी अशी आहे, ह्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की ऑनलाईन जे मेडिसिन भेटते आज ते 100% शासनाला बंद करावी. जोपर्यंत शासन हे ऑनलाईन मेडिसिन बंद करत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही असाच तीव्र करू. याच्या समोर त्याचे दुष्परिणाम हे आज किंवा याच्या अगोदर बऱ्याच वेळेस तुम्ही वृत्तपत्रामधून, TV चॅनलमधून, टीव्हीच्या बातम्यामधून सगळं पाहता की ऑनलाईनमध्ये किती प्रकारच्या औषधा खऱ्या आणि किती प्रकारच्या म्हणजे डुप्लिकेट आहेत हे आपल्याला सर्व माहीतच आहेत. त्यामुळे आमचं हे आंदोलन रास्त आहे. 100% आम्ही हे पुढे चालू ठेवू. आमचे जर शासनाने मान्य नाही केलं मागण्या तर आम्ही असं चालूच ठेवू. धन्यवाद. या ठिकाणी अंजनगावचे जेवढे मेडिकलवाले आहेत त्यांच्या असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी संप ठेवला होता, बंद पुकारलेला होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी तहसील कार्यालयात ते निवेदन देण्यासाठी आले होते. त्या दृष्टीने त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की जर मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही हे आंदोलन तीव्र करू आणि आंदोलन पुढे ठेवून आम्ही मेडिकल संपूर्ण बंद करू.